नमस्कार मित्रांनो, मी तुमचा योजनादूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचा जर कॅम्प्युटर कोर्स झाला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचं MSIT झालं असेल, तर त्याचेसुद्धा तुम्हाला पैसे वापस मिळणार आहेत आणि कसे मिळणार आहेत ते तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, मी या व्हिडिओचा रेफरन्स जर या व्हिडिओमध्ये देत असेल तर समजून जावा की त्या व्हिडिओमध्ये किती इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण चॅनलच्या नावाप्रमाणेच मित्रांनो, नवीन नवीन योजनांची माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलमध्ये मिळत राहते. मित्रांनो, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून 2015-16 साली एक GR जाहीर झाला होता. पण तो GR जुना जरी असला तर त्याचे निर्गमीकरण आजसुद्धा होत आहे. म्हणजेच त्या योजनेचा लाभ तुम्हाला आतासुद्धा घेता येत आहे. मित्रांनो, योजनेचं नाव आहे MSIT सहाय्यक योजना. हे या योजनेचं नाव आहे. म्हणजेच जर तुमचं MSIT जर झाले असेल तर तुम्हाला मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला आर्थिक लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे. काय आहे अनुदान, किती आहे ते सर्व तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, MKCL या संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या MSIT या संगणक अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला उत्तीर्ण झालेले जे कामगार आहेत किंवा कामगार कुटुंबीय आहेत, म्हणजे तुमच्या या कामगारांचे जे पाल्य आहेत ते पाल्य असू द्यात किंवा स्वतः कामगारसुद्धा असू द्यात, त्या कामगारांना किंवा त्यांच्या पाल्यांना किंवा त्यांच्या इतर कुटुंबियांना MKCL या संस्थेस भरलेल्या 100% शुल्क रकमेच्या 50% शुल्क रक्कम, म्हणजेच जर तुम्ही MSIT केलेलं असेल, मग तुम्ही स्वतः केलेलं असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही केलेलं असेल, म्हणजेच तुमची कामगार नोंदणी महत्त्वाची आहे. जर तुमची नोंदणी असेल, तुम्ही स्वतः करू द्या कम्प्युटर कोर्स, म्हणजेच MSIT तुम्ही स्वतः करू द्या किंवा तुमच्या घरचं कोणीही करू द्या, तुमचं पाल्य जरी असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही जर समजा MSIT केलं असेल आणि त्या MSITमध्ये तुमची फी किती आहे, समजा तुमची फी 3000 असेल, तर मित्रांनो या ठिकाणी 3000च्या 50% म्हणजेच 1500 रुपये तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या वतीने म्हणजेच या योजनेच्या वतीने तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच MSIT सहाय्यक योजनेअंतर्गत तुम्हाला 50% सहाय्यक रक्कम म्हणून मिळणार आहे. मित्रांनो, MSIT सहाय्यक योजनेचा लाभ घेण्यासाठी काय नियम आहेत, काय अटीतटी आहेत ते आता आपण पाहूयात. मित्रांनो, पहिला तर तुमचं MSIT कंप्लीट झालेलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे MSITचे जे सर्टिफिकेट आहे, जे MKCL मार्फत असते, ते MKCLचं म्हणजेच MSIT सर्टिफिकेट तुम्हाला हवे असणार आहे. म्हणजे ते कंपल्सरी आहे. त्याच्यामार्फतच तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे. मित्रांनो, ही जी योजना आहे, या योजनेचा लाभ तुम्हाला म्हणजेच तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला, फक्त कोणत्याही एका व्यक्तीला मिळणार आहे आणि तोही फक्त एकदाच मिळणार आहे. हे लक्षात ठेवा, एकदा मिळणार आहे आणि एकाच व्यक्तीला मिळणार आहे. यानंतर MSIT अभ्यासक्रमात तुम्ही कमीत कमी 60% याच्यापेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजे. म्हणजे तुमचं जे मार्क लिस्ट आहे, त्या मार्क लिस्टमध्ये तुमची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी किती पाहिजे, 60%पेक्षा जास्त तुम्ही मार्क्स गेन केले पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही शुल्क किती भरलेलं, म्हणजे ही कोर्स कंप्लीट करण्यासाठी तुम्ही किती फी भरलेलं आहे. आता मी एक्झाम्पल म्हणून 3000 सांगितलं, त्याची 1500 रक्कम तुम्हाला अनुदानामार्फत मिळणार. हे एक एक्झाम्पल होतं. आता तुम्ही जे हे शुल्क भरलेलं आहे, म्हणजे तुम्ही जी हे तुमची कोर्सची फी भरलेली आहे त्याची पावती तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागणार आहे. हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी पावती जोडावीच लागणार आहे. कारण हे अनुदान तुम्हाला 50% मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला पावतीसोबत तुम्हाला MKCLचे जे मार्कलिस्ट आहे, गुणपत्र आहे, ते सुद्धा तुम्हाला अर्जामध्ये जोडावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज आहे की ऑफलाईन अर्ज आहे ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, अर्जदारांनी स्वतःचे किंवा पालकाचे कधी जून किंवा डिसेंबर या महिन्याची वेतन पावती अर्जासोबत जोडायची आहे. म्हणजेच तुम्हाला सदरची जी पावती आहे ती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ म्हणजेच कामगार कल्याण निधी कपात केल्याचा उल्लेख नसावा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता जर तुम्ही या ठिकाणी कामगार म्हणून या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पुरावा स्वतःचा द्यावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला रेशन कार्डची प्रतसुद्धा जोडायची आहे. आणि जर या ठिकाणी तुमच्या कुटुंबियातील कोणतेही सदस्य घेत असेल तर त्यांचं नावसुद्धा या ठिकाणी तुमच्या वारसामध्ये हवं आहे आणि रेशन कार्डमध्ये सुद्धा हवं आहे. मित्रांनो, तुम्हाला अर्जासोबतच तुम्हाला ओळखपत्रसुद्धा अपलोड करायचं आहे. त्यामध्ये आता हे ओळखपत्र कोणकोणते आहेत ते बघा. आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, मतदान ओळखपत्र आहे, त्यासोबत शाळा सोडलेलं किंवा कॉलेजचे जे ओळखपत्र आहे ते सुद्धा आहे. या ठिकाणी हे
यापैकी कोणतेही एक तुम्ही ओळखपत्र म्हणून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. अर्जदाराने हे अर्ज सादर करताना मागील 1 वर्षाचा MSIT कोर्स कंप्लीट केलेला असावा. मित्रांनो, हे महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला चालू वर्षाचा नाही तर मागच्या वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी, आता 2024मध्ये हा व्हिडिओ अपलोड होतो याचा अर्थ मागच्या वर्षाचाच असणार आहे. त्यामुळं हा पॉईंट काय महत्त्वाचा लक्षात ठेवू नका. काय हा पॉईंट काय असा हेच आहे. ठीक आहे. आता आपण पाहूया अर्ज सादर करण्याची मुदत काय, तर 1 एप्रिल ते 31 डिसेंबर अशी राहील. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही समजून घ्या, 1 एप्रिल ते 31 डिसेंबर. जुना तर हा GR आहे. ठीक आहे. GR कधीचा आहे तुम्ही पाहू शकता, 2014 आणि 15 ह्याचा GR आहे. पण तुम्हाला आता या योजनेचा 2024-25मध्ये सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो. पण कसा ते तुम्हाला आता याच्याविषयी सुद्धा तुम्हाला मी पुरावे देतो. ते पुरावे तुम्ही पुढे पाहू शकता व्हिडिओच्या. तुम्ही कामगार असेल किंवा कामगार कुटुंबीय असेल तर तुम्हाला अपंगत्व असेल, कोणतेही अपंगत्व असेल तर तुम्हाला 50% नाही तर या ठिकाणी तुम्हाला 100% तुम्हाला अनुदान मिळणार आहे. म्हणजेच 3,000 जर कोर्सची फी असेल तर तुम्हाला 3,000 रुपये अनुदान म्हणून मिळणार आहेत. मित्रांनो, या GRला मी झूम आउट केलेला आहे. तुम्ही एवढा पॅराग्राफ तुम्ही स्वतः वाचू शकता. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पहा, ज्यामध्ये मी तुम्हाला A to Z डिटेलमध्ये माहिती सांगितलेलं आहे. 5 लाखापर्यंत एका कामगारास आणि त्याच्या कुटुंबियाला लाभ घेता येतो. कशा पद्धतीने घेता येतो हे तुम्ही या व्हिडिओमध्येच पाहू शकता. आणि जर तुमची कामगार म्हणून नोंदणी केली नसेल तर तुम्ही स्वतः मोबाईलमध्ये फॉर्म भरून या प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकता.